आणि नेहमी त्यावेळेस काय असायचं, जोडीला कोणतरी पाहिजे. एकटा म्हणलं तर अवघड आहे. दिवसा ठीक आहे. रात्रीच जोडीला असल्याशिवाय विषय नव्हता. नाहीतर मग घराच्या बाहेर नाही. अशी परिस्थिती त्यावेळेस होती. आणि बऱ्याच लोकांची होती बरं का, काही सांगत नसतील. ऍक्च्युअली सगळं ही खराच किस्सा आहे. पहिला काळच विचित्र होता. विचित्र होतं. आताचा आणि 20 वर्षापूर्वीचा फरक आहे 30 वर्षापूर्वीच्या लाईफ मध्ये. तर मामांनी आपल्याला किस्सा एकदम चांगला सांगितलाय आपल्या चॅनलवरती. आणि त्यांच्यासोबत जे काय घडलंय ते खरंच भयानक होतं. कारण की एक लेडीज सायकलीवरती बसणं, सायकलनं पडणं, रात्रीची वेळ असणं आणि ती मटणाची पिशवी, यांनी सायकलवरती दोघं पुढे जातात, ते पाठीमागं, आणि ते बघतात की बाबा लेडीजचे पाय उलटे आहेत. असं परत त्यांच्या चाचांनी सांगितलं की लेडीजचे पाय उलटे आहेत. तरी प्रसंग आता आपल्याला ऐकायला जेवढा भयानक वाटतोय, त्यांच्यासोबत घडला असेल त्यावेळेस त्यांना कशी कंडिशन असेल. आणि विशेष म्हणजे तुम्ही ते किस्सा घडत असताना तुम्ही चाच्यासोबत होता आणि चाच्यांनी परत तुम्हाला झाल्यानंतर किस्सा सांगितलं, त्यावेळेस पण चाच्यांनी तुम्हाला सांगितलं नाही. मग चाच्याचं पण मोठं धाडस असेल त्यावेळेस. तर चाचा धाडशी होताच, पण काय माहिती का, शेवटी धाडशी जरी असला तर ती कुठं तर त्याची एक लिमिट, घाबरलेलाच कुठं तर होता. त्याची एक लिमिट ही घाबरलेलाच होता. तर किस्सा खरंच चांगला आहे बरं का, मला तर आवडला आणि जबरदस्त आहे. कारण ते ज्यांच्यासोबत घडलाय त्यांनाच ते अनुभव माहित आहे. तर मामा आपल्या चॅनलवरती आले, मामाने छोटासा किस्सा आपल्याला सांगितला. आम्हाला तर चांगलाच वाटला, तुम्हाला पण आवडेल अशी अपेक्षा करतो. मामांचं धन्यवाद करतो की मामा वेळात वेळ काढून, मामाला भरपूर फोन लावले पण वेळात वेळ काढून मामा आले, आपल्या चॅनलला इंटरव्ह्यू दिला, किस्सा चांगला सांगितला, तुमची स्टोरी चांगली सांगितली. तर मामांचे आभार आहे. धन्यवाद.